बाकीचे जे रिंगण आहे ती कुस्ती झाल्यानंतर काढायचंय. सलामी झाडली. आखाड्यात शेवटची कुस्ती सुरू आहे. मस्तकाला मस्तक भिडली, मनगटाला मनगट टक्करली आणि चोख उतल्या पवित्रात दोन्ही पोरं लढायला लागली. सावध पवित्र आहे, एकदम सावधानता आणि सतर्कता बघणाऱ्यांच्यात सुद्धा आलेली आहे. मल्लविद्या वाघिणीचं दूध आहे, पचवणारा वाघाचाच बछडा असायला लागतोय. ते दूध वाघिणीचं कोल्याच्या बकऱ्याच्या पिलाला नाही पचणार, वाघाचंच असायला लागतंय. दोन धाणे वाघ एकमेकावरती गुरगुरायला लागलेले आहेत. जालंधर मुंडेंची अशी दोन पोरं बर का. अजून एक गणेश मुंडे म्हणून आहे, तो बी असाच आहे या वजनाचा आणि वाघाचा आखाडा आहे. काही नाही, गावात घर नाही कोल्हापूरला आणि शिवाला जमीन नसणारं पोरग कुस्तीसाठी कोल्हापुरात आलं, कुस्तीमय होऊन गेलं आणि आज एक उद्योजक म्हणून नावारूपाला आला. मातीच्या सेवेनं आणि भक्तीनं छातीवर हात ठेवून सांगतोय, मला या मातीनं मोठा केला. आणि तो धाराशिव जिल्ह्यातला आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातला. 1.5 कोटीचं मंदिर बांधायला लागला तो आपल्या गावामध्ये. 1.5 कोटीचं एकटा बांधायला लागलाय. जरा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया की त्या दानत असणाऱ्या वाघाचं. काय दानत आहे बघा त्याच्याकडे. पण कुर्ळे सरांचा शब्द ओलांडत नाही बर का, एक वैशिष्ट्य त्यानं जपलंय. शबासाहेब कुर्ळे सर, शबासाहेब जालंधर मुंडे, म्हणून तर आमच्या या मैदानाला हे पैलवान हजेरीला होतात. हा साहेब अगदी बरोबर बोलला असा. ती बोलायला नको ते तुम्ही बरोबर बोलला असा. म्हणून हे लिंगोळगेकरांचं भाग्य आहे. म्हणून सांगतो ही या मातीची या जमिनीची पुण्य आहे. हे जपा. कुंभार साहेब, सरपंच साहेब सगळ्यांचं अभिनंदन करते बरं का. मी एकट्याचं नाही करत, हे एकट्याचं काम नाही आहे. चुकून लागतं, चुकून सूरज हात टाकायची सवय असते असे एकेकाला. तो हात सुद्धा प्रतिस्पर्ध्याचा हल्ला कसा रोखायचा आणि त्याला चकवून आपला हल्ला कसा करायचा म्हणजे दाखवायचे आणि करायचे. आणि याच हल्ल्याचं नाव शिवाजी राजाने दिलं होतं गनिमी कावा. हे गनिमी काव्याचं अस्त्र हिंदवी स्वराज्यासाठी शिवबाराजाला वापरलं होतं. आणि या पैलवानांच्या बळावरच हिंदवी स्वराज्याचा भगवा शिवबाराजाला फडकला. अरे याच पैलवानांच्या शहीद वीरांच्या बळावर भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. पैलवानकीचा इतिहास बोलतोय. मी पदार्थ नाही सांगत, इतिहास साक्ष आहे त्याला. गर्दन हे दंडची ढकल आणि इथे एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा असतो. हे शास्त्र सलामीतलं. दंडातलं बळ काय आहे, अंगाची ताकद काय आहे, इथं आजमावायची आणि मग हल्ल्याला सुरुवात करायची. गडाची बाजू कुठली कुंकवत राहायची, आधी हेरायची आणि मग गडावर हल्ला करायचा. ही शिवबाराजाची युद्धनीती. सगळं कुस्तीतनं शिकले होते. जगाच्या पाठीवरचा राजनीतीतला आणि नैतिकतेचं तत्व सांभाळणारा राजा आहे तो आमचा शिवबाराजा. जगाच्या पाठीवरचा एकमेव.
कुस्तीचं मैदान भरवायचं म्हटल्यानंतर आर्थिक तरतूद महत्वाची असते टोकलेचं. बरोबर. आणि या पहिल्या क्रमांकाचे कुस्तीची आर्थिक तरतूद गेली 4 वर्षे महेश्वरी शिवलिंगिरी गिरी त्या पुण्याच्या उद्योजक या कुस्तीच्या रूपानं आम्हाला भेटलेले आहेत गेली 4 वर्षे. पुन्हा एकदा समाज निंगुर्गे ग्रामस्थांच्या अरे वतीनं वा. या भगिनींचं आभार. या भूमीतल्या का प्रवृत्त पाय म्हणतात, याला या मातीतल्या आणि भूमीची पुण्याची ताकद म्हणतात. त्याची जाणीव आहे त्यांना माझ्या पाठीमागची, माझ्या मायभूमीची. शबास आहे. गगनाला गवसणी घालणाऱ्या वाघिणी आहेत, उद्योजक आहेत, पण पाठीमागच्या मायभूमीची जाण आणि भान आहे. शबास आहे. अशी खानदानं, अशी माणसं समाजाला गरज आहे त्यांची. हजारोंच्या डोळ्याचं पारणे भेटायला लागलं त्या देणगीदारांच्या देणगीनं, त्यांच्या कष्टानं आणि देणगीदारांच्या दानतीनं. स्वराज आता दोघांची बी इंधन तापल्या. ते जालंधर मुंडे बाहेर तापलाय बघा. आता पोरगात खेळायला लागले की तो बाहेर तापतो. हा त्या हलगी वाद्याची ताकद आहे ती. वाघासारखं दिसायला आणि वाघासारखं लढायला अंगात रगात मी वाघाचंच लागतंय. हो, वाघाच्या खानदानाचंच लागतंय. बकरं बकऱ्याला बी चक्कर देतंय, बकरं बैलाला बी धडक देतंय, पण बकरं वाघाला धडक देते काय बघा. वाघाला धडक द्यायला वाघच असायला लागतोय. वाघासारखी पोरं घेऊन लढायला गेलेले आहेत. नंबर 1 ची आगे बढो. स्वराज आता हात चालवा, डोकं चालवा, थांबू नका, रोखू नका, चालत राहा पायाला. त्याचं मत आहे ढकलू नको. चिडते बघा ते काय कुस्त्या जोडल्या कोल्हे सरांनी. तो सूरज मुंडे पण प्राध्यापक शंकर कोल्हेंच्या शब्दावर आलाय. पैसे काय द्यायचं ते द्या, शब्दावर आला. वारे वा कोल्हे सर. सागर जरा द्या बळ त्याला. हो हो, आत आत घ्या, आत घ्या, आत घ्या. गुरजान आगे बढ़ो, पीछे मत हटो, पढ़ो या पारो, शेर जैसा बनो. ये आपको लड़ते हुए देखने को रुके हैं सब. ये दंगल जो है ना, ये कुश्ती देखने वाले की दंगल है, तमाशगिरन की नहीं. आप लड़ते रहो, आगे बढ़ो.
तोडीला तोड तोडले फळ कुस्त्या सगळ्या. सुरत डोक्याला डोक्याचा जमाना संपलाय. हात आणि पाय चालवून लढा. तिकडं पळून नुसते दमणार. थांबा शंकरराव, दाबून आज जाणार नाही ती. सांगा तुम्ही आत या म्हणून. ती दाबून कुठली जाती ना. हा ताबा सूरज मुंडेचा. अरे वा, कुस्त्या सगळ्या कोरडे सरांनी कसबाने जोडल्या. आता ज्याच्याकडे बँकेचा बॅलन्स त्याचा चेक बँकेत वाटणार. आज ताबाजूला पायाला ठोकर. हा सुरत मुंडे वस्तात सांगतात तक्रार नको, निकाल पाहिजे मला. काय करतात काय मानेवर पडत असेल लोखंडाचा घन पडल्यासारखा. काय ठोकायचं बघा. हाताचे नाही ते लोखंडी घनाचं ठोकायचे. अहो तुम्हाला आम्हाला दिवसात आणल्या. आता इंधन तापले सुरत आणि पेट्रोल सप्लाय गुलजेंच. अंदर 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 अरे अंदर घुमाओ. आता तो पुरं करूनच सोडणार. एकेरी कस आणि एकेरी कस लावावर. सूरज अतिशय उत्कृष्ट अशी गोष्टी सूरज मुंडे एकेरी कस लावावर. महादेव.